आपल्यासोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आहेत। काल ज्या भुयारातून आता आपण बाहेर आलेलो आहे त्या भुयाराबाबत काय केलं जाणार आहे आपण यांना विचारू। सर, आता हे भुयाराचं काय करणार? आता पुरातत्व विभागाचे अधिकारी आमचे सहअध्यक्ष सर्वजण आलेले आहेत, त्याची पाहणी करतील आणि त्याच्यामध्ये काल पण पाहिलं की दुसरा कुठलाही रस्ता नाही किंवा अजून भुयार खाली नाही आहे। त्यामुळं आता ज्या मूर्त्या सापडल्या त्याचे जे संशोधक आहेत, मूर्ती संशोधक, पुरातत्व विभाग, शासन यांच्याकडून त्याची पाहणी केली जाईल आणि त्या बाबतीत निश्चित कोणत्या काळातील ह्या मूर्त्या आहेत, कुठे त्यांचा वापर केला होता याबाबत माहिती घेऊन त्यानंतर समिती आणि पुरातत्व विभाग, शासन यांच्याकडून निर्णय झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल। आता हे जे भुयार निघालेले आहे त्याच्यामध्ये सर्वच बाबींची पुन्हा एकदा पुरातत्व विभागाकडून तपासणी करून त्यांच्या सूचनेनुसार ते बुजवण्याचं काम करण्यात येईल। तर अशा रीतीनं हे भुयार बुजवलं जाणार आहे आणि या ज्या मूर्ती आहेत आलेल्या या मूर्तींचं डेटिंग केलं जाईल। किती सालातल्या या मूर्ती आहेत, कशा रीतीनं केलेल्या आहेत, ही वेगळी विष्णूची मूर्ती आहे, ही व्यंकटेशाची मूर्ती आहे, ही महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे, काही छोट्या मूर्त्या आहेत आणि ह्याचं डेटिंग केलं जाईल आणि त्यानंतर आता हे भुयार बुजवण्याचं काम पुरातत्व विभाग करणार आहे। कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।